नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। वारणा नदीच्या पाण्यात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू। वारणा नदीच्या पाण्यात बुडून आदित्य दीपक दाभोळकर वय वर्ष 22 राहणार कोळवली, सध्या राहणार वारणा नगर, मूळ गाव जेऊर, तालुका पन्हाळा याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आदित्य रविवारी दिनांक 16 रोजी सकाळी आईसोबत अंथरूण धुण्यासाठी वारणा नदी किनारी गेला होता। अंथरूण धुवून झाल्यानंतर त्यानं आईला घरी सोडलं आणि दुपारी 3च्या सुमारास मित्रांसोबत पुन्हा नदी किनारी गेला। अंघोळ करण्यासाठी त्यानं पुलावरून पाण्यात उडी मारली, मात्र प्रवाह प्रचंड वेगवान असल्यानं तो गटांगळं खाऊ लागला। मित्रांनी हे पाहिलं, मात्र काही क्षणातच तो प्रवाहाच्या जोरामुळे वाहून गेला आणि दिसेनासा झाला। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि KDRF पथक घटनास्थळी दाखल झालं। शोध मोहीम सुरू करण्यात आली होती। आज संध्याकाळी 7च्या सुमारास KDRF आणि पोलीस सेवा संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त मोहिमेत आदित्यचा मृतदेह बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। ही शोध मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात कृष्णात सोरटे, शुभम काटकर, प्रथमेश शेरुडकर, शैलेश हांडे, अमर पाटील, महेश पाटील, रोहन चौगुले, सूरज पाटील, आदिनाथ कांबळे आणि प्रथम केसरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।